नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 मार्च 2024। तर आपल्या डेली करंट अफेअरच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, रणजी ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई संघाने। मुंबईने 8 वर्षांनंतर रणजी करंडक 2024 जिंकला आहे। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबईने विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला। तर मुंबईचे हे 42वे विजेतेपद आहे। रणजी ट्रॉफी जिंकणारा अजिंक्य रहाणे हा मुंबईचा 26वा कर्णधार ठरला आहे। मुशीर खानला फायनलसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले, तर तनुष कोटियानला स्पर्धेसाठी मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ दरवर्षी रणजी करंडक देशाच्या राज्य आणि प्रादेशिक क्रिकेट संघटना यांच्यातील देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्याचे आयोजन करते। कोणामार्फत आयोजित केले जाते बघा? भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय मार्फत हे दरवर्षी आयोजित केले जाते। बघा, 8 वर्षांनंतर मुंबईने हा 2024चा रणजी ट्रॉफी 2024 जिंकलेली आहे। तर हे मुंबईचे 42वे विजेतेपद आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिप कोणी लॉन्च केले? तर याचे योग्य उत्तर आहे स्पेस एक्स। 14 मार्च 2024 रोजी जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिप अमेरिकेतील बोका चिका टेक्सास येथून प्रक्षेपित करण्यात आले आहे। हे रॉकेट एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीने बनवले आहे। अंतराळात नेल्यानंतर ते हिंदी महासागरात उतरवले जाणार आहे। हे मिशन 1 तास 4 मिनिटांचे असणार आहे। स्टारशिप स्पेसक्राफ्ट आणि सुपर हेवी रॉकेट यांना एकत्रितपणे स्टारशिप म्हणतात। तर स्टारशिप सिस्टीम एकाच वेळी 100 लोकांना मंगळावर नेण्यास सक्षम आहे। नेक्स्ट आहे, सीबीएसई चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राहुल सिंग। 13 मार्च 2024 रोजी राहुल सिंग यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी निधी छब्बर यांची जागा घेतलेली आहे। कुणाची जागा घेतलेली आहे बघा? निधी छब्बर यांची। ते बिहार केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत। यापूर्वी ते कार्मिक आणि प्रशिक्षण विभागामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते। नेक्स्ट आहे, अहमदनगरचे नवीन नाव काय करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अहिल्यानगर। अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। अहिल्याबाई होळकर या 18व्या शतकातील माळवा प्रांतातील सर्वात सक्षम शासक होत्या। तर अहिल्याबाईंचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात 31 मे 1725 रोजी झाला। तसेच वेल्हा तहसीलचे राजगड असे नामकरण करण्यात आले आहे। हे शिवाजी महाराजांच्या राजवटीत मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती। तसेच मुंबईतील 8 उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या नामांतरालाही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। नेक्स्ट आहे, 45वा आयएए गोल्डन कंपास पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे श्रीनिवास स्वामी। मार्च 2024 मध्ये पेनांग मलेशिया येथे 45व्या आयएए वर्ल्ड काँग्रेसमध्ये श्रीनिवासन स्वामी यांना आयएए गोल्डन कंपास पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले। श्रीनिवासन स्वामी हे आरके स्वामी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत। आयएए गोल्डन कंपास पुरस्कार हा उद्योगातील उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्णतेसाठी दिला जातो। हा प्रतिष्ठित सन्मान मिळवणारे स्वामी हे पहिले भारतीय उद्योगपती ठरले आहेत। नेक्स्ट आहे, नुकतीच निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू। तर मार्च 2024 मध्ये पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीने माजी आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे। पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीमध्ये पंतप्रधान हे अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, पंतप्रधानांनी सदस्य म्हणून नामनिर्देशित केलेले केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि मुख्य निवडणूक आयुक्त हे होते। निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांव्यतिरिक्त 2 निवडणूक आयुक्त असतात। तर सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार। नेक्स्ट आहे, वन नेशन वन इलेक्शनचा विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर केला आहे। या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे रामनाथ कोविंद। वन नेशन वन इलेक्शनचा विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आहेत। केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना समितीचे विशेष सदस्य करण्यात आले आहे। 2 सप्टेंबर 2023 रोजी या समितीची स्थापना करण्यात आली। या समितीने आपला अहवाल मार्च 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला आहे।
समितीने राष्ट्रपती भवनात 18,626 पानांचा अहवाल राष्ट्रपतींना सादर केला आहे। हा अहवाल तयार करण्यासाठी 191 दिवस लागले। 47 राजकीय पक्षांपैकी 32 पक्षांनी एक देश एक निवडणुकीच्या बाजूने आणि 15 विरोधात मतदान केले आहे। या समितीने दक्षिण आफ्रिका, स्वीडन, बेल्जियम, जर्मनी, जपान, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स या 7 देशांच्या निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केला होता। वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे। नेक्स्ट आहे भारत इटली लष्करी सहकार्य गट बैठकीची 12वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे उत्तर आहे नवी दिल्ली। भारत इटली मिलिटरी कोऑपरेशन ग्रुपच्या 12वी आवृत्तीचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले। ही बैठक 12 ते 13 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात आली। यामध्ये दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य आणि लष्करी ते लष्करी स्तरावरील देवाणघेवाण वाढवण्यासाठी नवीन उपक्रमांवर दोन्ही बाजूंनी चर्चा करण्यात आली। दोन्ही देशांदरम्यान संरक्षण सहकार्यावरील सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले। नेक्स्ट आहे सागरी सुरक्षा बेल्ट 2024 सरावात कोणत्या देशाने भाग घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रशिया, इराण आणि चीन। मार्च 2024 मध्ये रशिया, इराण आणि चीनच्या नौदल जहाजांनी ओमानच्या आखातात मेरीटाईम सिक्युरिटी बेल्ट 2024 हा संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे। हा सराव 11 ते 15 मार्च 2024 दरम्यान पार पडला। हे देश समुद्री चाच्यांनी पकडलेली जहाजे वाचवण्याचा सरावही करणार आहेत। हा सराव अरबी समुद्रात ओमानच्या आखातात होत आहे। समुद्री आर्थिक क्रियाकलापांच्या सुरक्षिततेवर काम करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे। नेक्स्ट आहे जगातील पहिली 3D प्रिंटेड मशीद कोणत्या देशात बांधण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया। सौदी अरेबियातील जेद्दा येथील अल जवाहरा उपनगरात जगातील पहिल्या 3D प्रिंटेड मशिदीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे। ही मशीद वाजनात अब्दुल वाहिद नावाच्या व्यावसायिक महिलेने बांधून आपल्या दिवंगत पतीला श्रद्धांजली वाहिली आहे। नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम 2024 कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर अवजड उद्योग मंत्रालयाने। मार्च 2024 मध्ये अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम 2024 जाहीर केली आहे। ईव्ही उत्पादन क्षेत्राला चालना देत शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतूक परिसंस्थेला चालना देऊन देशात इलेक्ट्रिक वाहने जलद गतीने घेण्याचा उद्देश या योजनेचा आहे। ही योजना 1 एप्रिल ते 31 जुलै 2024 या कालावधीत राबवण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत फक्त इलेक्ट्रिक दुचाकी आणि इलेक्ट्रिक 3 व्हीलर पात्र असणार आहेत। केवळ प्रगत बॅटरीसह बसवलेल्या ईव्हींनाच योजनेअंतर्गत प्रोत्साहन देण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे कपिल देव प्रसाद यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे 2023। मार्च 2024 मध्ये बावनबुट्टी कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारे पद्मश्री कपिल देव प्रसाद यांचे निधन झाले। कपिल देव प्रसाद यांनी बावनबुट्टी कलेचे कौशल्य त्यांच्या आजोबा आणि वडिलांकडून शिकले होते। कपिल देव प्रसाद यांना एप्रिल 2023 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते। नेक्स्ट आहे लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 108वा। मार्च 2024 मध्ये युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच UNDP ने लिंग असमानता निर्देशांक 2022 दर्शविणारा मानव विकास अहवाल 2023-24 जारी केला आहे। या अहवालानुसार GII 2022 मध्ये 0.437 गुणांसह भारत 193 देशांमध्ये 108व्या क्रमांकावर आहे। कितव्या क्रमांकावर आहे? तर 108व्या क्रमांकावर आहे। किती देशांमध्ये आहे बघा? 193 देशांच्या सूचीमध्ये आहे आणि स्कोर किती आहे? 0.437। 2021 मध्ये भारताचा स्कोर 0.490 होता आणि त्यानंतर 191 देशांपैकी 122व्या क्रमांकावर होता। तर 2021च्या तुलनेत 2022 मध्ये या निर्देशांकात 14 क्रमांकाची लक्षणीय सुधारणा झाली आहे। गेल्या 10 वर्षात GII मध्ये भारताच्या क्रमवारीत सातत्याने सुधारणा होत आहे। 2014 मध्ये भारताचा क्रमांक 127 होता। श्रमशक्ती सहभाग दरामध्ये भारतामध्ये सर्वात मोठ्या लिंगांतरांपैकी एक आहे। यामध्ये महिला 28.3% आणि पुरुष 76.1%, तर यांच्यात 47.8% फरक आहे। लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मधील शीर्ष देश आहेत बघा 5। पहिल्या क्रमांकावरती आहे डेन्मार्क, दुसऱ्या क्रमांकावरती नॉर्वे, तिसरे आहे स्वित्झर्लंड, चौथा आहे स्वीडन आणि 5वा आहे नेदरलँड। GII हा एक निर्देशांक आहे जो लिंग असमानता मोजण्यासाठी 3 आयामांचा वापर करतो। हे 3 आयाम म्हणजे श्रमिक बाजार, सक्षमीकरण आणि पुनरुत्पादन आरोग्य। नेक्स्ट आहे महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ग्रामीण विकास मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे?
तर अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ॲक्शन लॅब म्हणजेच जे पाल याच्याशी मार्च 2024 मध्ये भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने दक्षिण आशियातील अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ॲक्शन लॅब सोबत सामंजस्य करार केला आहे। जे पाल ग्रामीण गरीब महिलांना स्वावलंबनाच्या मार्गावर आणण्यासाठी सर्वसमावेशक विकासावर ज्ञान भागीदार म्हणून काम करेल। जे पाल हे एक जागतिक संशोधन केंद्र आहे जे गरिबीच्या समस्यांवर काम करते। नेक्स्ट आहे प्रसार भारतीची नवीन सेवा पीबी शब्द कोणी सुरू केली? तर अनुराग ठाकूर यांनी सुरू केली आहे। मार्च 2024 मध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रसार भारतीची बातमी शेअरिंग सेवा पीबी शब्द लॉन्च केली आहे। प्लॅटफॉर्म ग्राहकांना व्हिडिओ, ऑडिओ, मजकूर, फोटो आणि मीडिया लँडस्केप मधील इतर फॉर्मॅटमध्ये दैनंदिन बातम्या फीड प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेली आहे। प्रसार भारती ही देशातील सार्वजनिक सेवा प्रसारक आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।